Welcome back. This is the last NCERT reading clip for the chapter 18 Body Fluids and Circulation. In this, we will talk first for इलेक्ट्रोकार्डियोग्राफ। तो पहले हम लोग एक 5-10 मिनट में इस चीज़ को समझते हैं और फिर हम वर्ड टू वर्ड उसको पढ़ेंगे। सुनो, आपने किसी भी पेशेंट के हाथ में एक पर्ची देखी होगी, एक कागज़ देखा होगा, और वो कहता है कि मैंने अपना ईसीजी निकलवाया। तो वो जो ग्राफ पेपर उसके हाथ में है, कागज़, उसे कहिएगा इलेक्ट्रोकार्डियोग्राम। और जिस मशीन से ये इलेक्ट्रोकार्डियोग्राम निकाला है, उस मशीन को कहते हैं इलेक्ट्रोकार्डियोग्राफ। तो सर, ये तो उल्टा ही हुआ। वास्तव में वो पेशेंट के हाथ में जो कागज़ है वो तो ग्राफ है। तो डेफिनेटली ये आपको उल्टा ही करना है। वो जो कागज़ है उसको बोलना है ग्राम, और जो मशीन है उसे कहना है ग्राफ। तो ये होता क्या है? सुनो, ये जो हमारा हृदय है, जो सीने में धड़क रहा है, उसमें जो कार्डियक एक्टिविटी चलती है, डीपोलराइजेशन, पोलराइजेशन, रीपोलराइजेशन, वो इलेक्ट्रिकल एक्टिविटी ऑफ अ बीटिंग हार्ट एक वेव के रूप में उस कागज़ पे आती है और एक टिपिकल वेव्स मिलती है जो हर इंसान के लिए एक समान है। उसे इलेक्ट्रोकार्डियोग्राम कहा है। तो सर, आप कहते कि हमारे हार्ट में एक इलेक्ट्रिकल एक्टिविटी चल रही है। हाँ, तो जब देखो वेंट्रिकल्स का डायस्टोल है और एट्रिया का सिस्टोल है, तो एट्रियल वॉल पे निगेटिव चार्ज है और वेंट्रिकुलर वॉल पे पॉजिटिव चार्ज है। तो ये पोटेंशियल डिफरेंस क्रिएट हुआ है और इसकी वजह से एक इलेक्ट्रिकल करंट ट्रैवल करता है फ्रॉम एट्रिया टू वेंट्रिकल। जब वेंट्रिकल्स का होगा निगेटिव चार्ज, तब एट्रिया हो जाएंगे पॉजिटिवली चार्ज। वापस एक पोटेंशियल डिफरेंस तैयार होगा और इसी पोटेंशियल डिफरेंस या इलेक्ट्रिकल एक्टिविटी को सीने पे इलेक्ट्रोड रख के हम लोग डिटेक्ट करते हैं एक टाइनी करंट को, और इस मशीन की मदद से उसको एम्प्लीफाई करते हैं और एक वेवी लाइन बनती है कुछ इस प्रकार से, P Q R S T, once again P Q R S T। तो ये जो वेवी लाइन है, दिस इज अ ग्राफिक रिप्रेजेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल एक्टिविटी इन अ बीटिंग हार्ट which is printed on a paper called electrocardiogram, and that machine is electrocardiograph in मराठी। बघा, आपलं जे छातीमध्ये हृदय आहे ते कंटिन्युअसली बीट होते आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज आहेत। तो छातीवर इलेक्ट्रोड ठेवून त्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला स्मॉल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी मिलीव्होल्टमध्ये त्या डिटेक्ट करायच्या आहेत आणि त्या ॲम्प्लिफाय करायच्या आहेत।
आणि ते जे पोटॅन्शियल डिफरन्स व्होल्टमीटरने आपण मोजतो, तो तसा एक वेव्ही लाईन पोटॅन्शियल डिफरन्सची तयार होते. त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे जर तुम्ही असं म्हणता की ही जी एक वेव्ही लाईन तयार होईल, हे वेव्ही लाईन म्हणजे हार्टच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ज्या पेपरवर प्रिंट झाल्या त्याला म्हणायचं इलेक्ट्रो कार्डिओग्राम. आणि जी मशीन हे करते ते एक मॉडिफाईड व्होल्टमीटरच असतं जे पोटॅन्शियल डिफरन्स मोजतं. त्या मशीनला म्हणतात इलेक्ट्रो कार्डिओग्राफ. आणि हे उलटं वाटतं की पेशंटच्या हाती जो कागद आहे तो ग्राफ आहे, पण तरी त्याला ग्राम म्हणतात. आणि जी मशीन आहे त्याला म्हणायचं ग्राफ. मग हे आहे काय? तो मी म्हटलं की हे हृदय आहे. आणि समजा ॲट्रियाच्या वॉलवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि वेंट्रिकलच्या वॉलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर एक पोटॅन्शियल डिफरन्स क्रिएट झाला आणि करंट ॲट्रिया टू वेंट्रिकल आता वाहणार आहे. तो हे जे काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज आहे ह्या जेव्हा आपण कागदावर प्रेझेंट करतो त्याला पेशंटचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात. आणि ती मशीन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इथो वॅन इन्व्हेंटेड दॅट मशीन. सिम्पली ही मशीन जी आहे ना एक व्होल्टमीटर आहे. जसं व्होल्टमीटर डिफ्लेक्शन दाखवतं पॉइंटर त्याचा, तो तसंच पॉइंटरच्या ऐवजी इथं पेन रेकॉर्डर असतो आणि तो कागदावरती हळूहळू एक वेव्ही लाईन ड्रॉ करतो. तो त्या व्यक्तीचा असतो इलेक्ट्रोकार्डिओग्राम. तो सर जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तर त्याला नेहमी लक्षात ठेवा म्हणायचं डिपोलरायझेशन. तो निगेटिव्ह चार्ज असला की डिपोलरायझेशन. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे पोलरायझेशन. आणि वापस एकदा जर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला तर रिपोलरायझेशन. आता हे तुम्हाला समजायला कठीण आहे, पण जेव्हा मी शिकविल बोर्डावर तेव्हा छान समजेल. सध्यापुरतं तुम्ही बेसिक समजून घ्या की समजा निगेटिव्हली चार्ज असेल तर डिपोलरायझेशन आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पोलरायझेशन. आणि वापस जर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला पुन्हा एकदा तर त्याला म्हणतात रिपोलरायझेशन. तो डिपोलरायझेशन निगेटिव्ह चार्ज, पोलरायझेशन पॉझिटिव्ह चार्ज, पुन्हा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झाला तर रिपोलरायझेशन. अजून एक बेसिक लक्षात घ्या की डिपोलरायझेशन is always followed by systole, that is contraction, and polarization म्हणजे positive charge means diastole. तो सर निगेटिव्ह चार्ज म्हणजे डिपोलरायझेशन, याच्यानंतर नेहमी होत असतो सिस्टोल. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पोलरायझेशन, याच्यानंतर होत असतो डायस्टोल. तो आपल्याला बेसिक हे समजलं की पेशंट किंवा कुठल्याही व्यक्तीच्या हार्टमध्ये ज्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपल्याला इलेक्ट्रोडनं डिटेक्ट करायच्या आहेत. तो समजा दिस इज अ पेशंट लाईंग फ्लॅट ऑन बेड आणि या पेशंटच्या छातीवर इलेक्ट्रोड आहे. लेफ्ट आर्म, राईट आर्म, लेफ्ट लेग,
राईट लेग याच्यावर इलेक्ट्रोड्स आहेत आणि हे जे करंट आहेत ते एक मशीन आहे ती डिटेक्ट करून त्याला ॲम्प्लिफाय करते आणि त्याची जी व्हेवी लाईन तयार होते ते असते इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि ती मशीन असते इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. तो इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज अ ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज इन अ बीटिंग हार्ट प्रिंटेड ऑन अ पेपर and the machine which detect these activities amplify it and draw on the paper. That machine is called electrocardiograph, invented by Einthoven. सुनो, अब ये जो ग्राफ पेपर होता है वो कुछ ऐसे होता है. दिस इज एक्स एक्सिस जिस पे होता है टाइम इन सेकेंड्स. सो टाइम इन सेकेंड जैसे 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8. तो ये एक्स एक्सिस इंडिकेट टाइम इन सेकेंड. जो वाई एक्सिस होता है उस पे रहता है वोल्टेज डिस्प्लेसमेंट. तो दिस इज 0, दिस इज 0.5 मिलीवोल्ट, 1.0 मिलीवोल्ट, 1.5 मिलीवोल्ट, 2.0 मिलीवोल्ट, 2.5 मिलीवोल्ट. तो ये 0 के ऊपर हाफ, 1, 1.5, 2, 2.5 मिलीवोल्ट आणि 0च्या खाली मायनस असतं. -0.5, -1, -1.5, -2, -2.5. तो हे झालं व्होल्टेज डिस्प्लेसमेंट आणि एक्स ॲक्सिसवर असतो टाईम इन सेकंड. तो आता पहा, जेव्हा पेशंटला झोपायला सांगितलं त्याच्या छातीवरती कंडक्टिंग जेल अप्लाई करतात, कारण इलेक्ट्रोड हमें चिपकाना है तो इलेक्ट्रोड और स्किन के बीच में गैप ना रहे इसलिए कंडक्टिंग जेल लगाते हैं. और जेल लगाने के बाद वैसे तो स्टैंडर्ड ईसीजी मशीन में 3 ही इलेक्ट्रोड रहते हैं, पर सोफेस्टिकेटेड में डजन्स ऑफ इलेक्ट्रोड रहते हैं. तो आप ध्यान रखो कि 3 में से एक इलेक्ट्रोड जो है उसकी 2 ब्रांचेस, लेफ्ट आर्म, राइट आर्म. दूसरा जो इलेक्ट्रोड है उसकी 2 ब्रांचेस, लेफ्ट लेग, राइट लेग. और तीसरी जो इलेक्ट्रोड है वो चेस्ट से कनेक्टेड रहता. तो असे मेन 3 इलेक्ट्रोड असतात नॉर्मल ईसीजी मध्ये आणि सोफेस्टिकेटेड ईसीजी मध्ये डझन्स ऑफ इलेक्ट्रोड असतात. अब इलेक्ट्रोड कनेक्ट किए और मशीन जब ऑन करेंगे तो इंसान के हृदय में जो सिस्टोल डायस्टोल सिस्टोल डायस्टोल शुरू है, तो सिस्टोल माने डीपोलराइजेशन, डायस्टोल माने पोलराइजेशन. तो ये एक्टिविटी एक पोटेंशियल डिफरेंस बनाती है, एक करंट सा ट्रैवल होता है हार्ट वॉल में, उसे हमें डिटेक्ट करके उसका प्रेजेंटेशन एक कागज़ पे चाहिए. तो वो प्रेजेंटेशन में एक वेवी लाइन बनती है. वो लाइन कुछ ऐसे बनती है, सो P Q R S T, P Q R S T अशा वेव्ज असतात. किती वेव्ज आहे? 5. P Q R S T. त्याच्यातला जो QRS असतो याला म्हणतात QRS कॉम्प्लेक्स. सो P वेव, T वेव, QRS कॉम्प्लेक्स असतो. आता त्या वेव कशा दिसतात पहा. तो P वेव इज अ अपवर्ड डिफ्लेक्शन.
सो ही झाली पी. क्यू इज स्मॉल डाउनवर्ड डिफ्लेक्शन म्हणजे निगेटिव्ह वेव्ह आहे. देन आर इज टॉल एलिव्हेशन. सो दिस इज क्यू, दिस इज आर. सो पी upward deflection, Q downward, R upward, S downward, and T is dome shape. So this is T, this is S. तो अशा या वेव असतात. तो यहाँ आपको दिखने के लिए मैंने बढ़ा चढ़ा कर निकाला, वास्तव में ये कुछ ऐसे दिखाई देती है. सो P Q R S T. वापस P Q R S T. सो अशा वेव्स येत राहतात. और जो नॉर्मल व्यक्ति है, समझो क्लास में 300 बच्चे हैं, तो अगर हम 300 बच्चों का ECG निकालते तो सेम पैटर्न ऑफ वेव मिलता है. तो सर इसका फ़ायदा क्या? इसका फ़ायदा ये है, फ़र्ज़ करो कि रात को 10 बजे कोई व्यक्ति है जिसकी उम्र 50 से 60 साल है और उसने चेस्ट पेन की तकरार करी और उसको नियर बाय अस्पताल में लाया और डॉक्टर साहब ने ECG निकाला. अगर वेव का पैटर्न ऐसा ही है जैसा आपका हमारा है तो समझेंगे कि नहीं, ये हार्ट की प्रॉब्लम नहीं है, चेस्ट पेन की कोई दूसरी वजह है. म्हणजे रात्री समजा बेरात्री एखाद्या व्यक्तीला, जो 50-60 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याला चेस्ट पेन झालं, त्याला दवाखान्यात आणलं, त्याचा ECG काढला आणि ह्या वेव जशा आपल्या असतात तशाच असल्या तर डॉक्टर म्हणतील की याला हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, याला दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे कमीत कमी माहिती पडलं कि हार्ट का माल फंक्शनिंग है क्या. सो नॉर्मल पैटर्न असेल तो मग सगळं नॉर्मल आहे. अब देखो पी वेव क्यू आर एस टी, इनके मतलब भी है. तो अब आपको ये मतलब ध्यान में रखने हैं. अब इस पे क्वेश्चन रहता है, तो सुनो. जो पी वेव है, सो P इज इक्वल टू एट्रियल डिपोलराइजेशन. सो P म्हणजे अपर चेंबर्स, एट्रिया, उनका डिपोलराइजेशन, दैट इज दे आर निगेटिवली चार्ज. अब Q R S कॉम्प्लेक्स, Q R S कॉम्प्लेक्स, इसका मतलब है वेंट्रिकुलर डीपोलराइजेशन. मतलब कि वो करंट एट्रिया से अब वेंट्रिकल्स तक आ गया. और जो टी वेव है दैट इज वेंट्रिकुलर रीपोलराइजेशन. तो सर QRS माने वेंट्रिकुलर डीपोलराइजेशन, निगेटिवली चार्ज. और जब ये निगेटिव से पॉजिटिव बनेंगे दैट इज वेंट्रिकुलर रीपोलराइजेशन. तो सर तुम्ही म्हणता की ह्या ज्या वेव्ज असतात त्यांना अर्थ असतो. तो P जी अपवर्ड डिफ्लेक्शन आहे तर त्याचा अर्थ होतो ॲट्रियल डिपोलरायझेशन, म्हणजे ॲट्रिया बिकेम निगेटिव्हली चार्ज. जो QRS कॉम्प्लेक्स आहे त्याचा अर्थ आहे वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन, म्हणजे आता वेंट्रिकल झाले निगेटिव्हली चार्ज. आणि टीचा अर्थ आहे वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन, म्हणजे ते निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह चार्ज झाले. तो आपल्याला वेंट्रिकलच्या दोन ॲक्टिव्हिटीज भेटल्या. QRS म्हणजे वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन आणि टी म्हणजे वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन.
पण ॲट्रियाबद्दल फक्त डिपोलरायझेशनच समजतं आपल्याला पी वेवनी. अब याद करो मैंने कहा था कि डिपोलरायझेशन म्हणजे तुम्ही सध्या समजायचं सिस्टोल. तो आपल्याला एवढं जास्त डीपमध्ये नसतं, हे फक्त आयडिया असते आणि जेवढे नीट क्वेश्चन येतात तेवढं समजून घ्यायचं आहे. तो जब भी शब्द आएगा डिपोलरायझेशन तर तुम्ही म्हणायचं सिस्टोल. मग आता पहा, पी वेव इंडिकेट ॲट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे ॲट्रियल सिस्टोल. QRS कॉम्प्लेक्स जो आहे तो आहे वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव जी आहे वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन इज डायस्टोल. तो पी वेव काय इंडिकेट करतं? ॲट्रियल सिस्टोल. QRS काय इंडिकेट करतो? वेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव काय इंडिकेट करते? वेंट्रिक्युलर डायस्टोल. मग त्यांनी क्वेश्चन टाकला की विच ऑफ द अल्फाबेट मीन्स करेक्ट. सो पी इज ॲट्रियल डिपोलरायझेशन, QRS इज वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, टी इज वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. तो हे करेक्ट आहे, म्हणजे ऑड असेल ते शोधायचं. तो विच वेव इज नॉट प्रेझेंट इन ECG. ECGमध्ये कोणती वेव नसते? तो सर ॲट्रियल सिस्टोल आहे, वेंट्रिक्युलर सिस्टोल आहे, वेंट्रिक्युलर डायस्टोल आहे, पण देर इज नथिंग लाईक ॲट्रियल डायस्टोल. आता लक्ष ठेवा की सगळ्यात उंच कोणती वेव असते? आर. ज्या पॉझिटिव्ह वेव आहे त्या कोणत्या आहे? PRT. सो PRT दे आर अबोव द बेसलाईन, पॉझिटिव्ह वेव्ज. आणि निगेटिव्ह कोणत्या आहे? Q आणि S. सो Q आणि S दे आर बिलो द बेसलाईन. याचं तुम्हाला काम पडतं. मग आता लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ग्राफ पेपरवर प्रेझेंट झाल्या की त्या ग्राफला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम, त्या मशीनला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आणि किती वेव असतात? 5. PQRST. सो PQRST. सो पी वेव अप्पर म्हणजे पॉझिटिव्ह वेव काय इंडिकेट करते? ॲट्रियल डिपोलरायझेशन फॉलोड बाय ॲट्रियल सिस्टोल. QRS काय आहे? कॉम्प्लेक्स. तो काय इंडिकेट करतो? वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव जी आहे ती आहे वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजे वेंट्रिक्युलर डायस्टोल. तो P, R आणि T ह्या पॉझिटिव्ह आहेत, Q आणि S ह्या निगेटिव्ह आहेत. सो PRT पॉझिटिव्ह, QS निगेटिव्ह वेव्ज आहेत. नाउ लेट अस रीड.
इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे मशीन. यू आर प्रोबॅबली फॅमिलियर विथ द सीन फ्रॉम अ टिपिकल हॉस्पिटल टीवी शो. तो आपने कभी देखा होगा कि टीवी शोज में एक हॉस्पिटल का कोई सीन दिखाते हैं. अ पेशेंट इज हुक्ड अप टू मॉनिटरिंग मशीन दैट शोज वोल्टेज ट्रेसेस ऑन स्क्रीन and makes a sound beep 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 beep, and as the patient goes in cardiac arrest. तो एखाद्या टी व्ही शोमध्ये दवाखान्यातला एखादा सीन असतो, त्याच्यामध्ये पेशंटला कॉन्टिन्युअसली मॉनिटर केलं जातं आणि त्या स्क्रीन मॉनिटरवरती त्याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशनच्या वेव्ज दिसतात आणि पीप 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 असा आवाज येतो आणि एक लॉंग पी आलं म्हणजे स्ट्रेट लाईन झाली की पेशंट गेला कार्डियाक अरेस्टमध्ये. दिस टाईप ऑफ मशीन इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ and it is used to obtain electrocardiogram. तो इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे तो कागद आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे ती मशीन. ECG इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज अ ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल एक्टिविटी ऑफ हार्ट ड्यूरिंग कार्डियक साइकिल. तो क्या है इलेक्ट्रोकार्डियोग्राम? तो सर वो ग्राफिकल रिप्रेजेंटेशन है किस बात का? इलेक्ट्रिकल एक्टिविटी किसकी? ऑफ अ हार्ट. कब? ड्यूरिंग कार्डियक सायकल. मग कार्डियक सायकलमध्ये किती इव्हेंट आहे? 3. ॲट्रियल सिस्टोल, ventricular systole, common diastole. To obtain standard ECG as shown in the figure, a patient is connected to the machine with 3 electrical leads, one to each wrist and to the left ankle. So एक राइट रिस्ट, दूसरा लेफ्ट रिस्ट, तिसरा लेफ्ट अँकल. पण असं नसतं. एक छातीवर असतो तो रेफरन्स इलेक्ट्रोड असतो, 2 हातांना 2 पायांना असतात. सो अ पेशंट इज कनेक्टेड टू द मशीन विथ द 3 इलेक्ट्रिकल लीड, 1 टू ईच रिस्ट अँड टू द लेफ्ट अँकल that continuously monitor the heart activity. तो ह्या ज्या इलेक्ट्रिकल लीड्स आहे ना, त्या आपल्या हार्टमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्याच्यामध्ये करंट ट्रॅव्हल होतो, तर त्या डिटेक्ट करतात आणि मशीन त्याला ॲम्प्लिफाय करून एक वेव्ही लाईन तयार करते. फॉर डिटेल्ड इव्हॅल्युएशन ऑफ हार्ट फंक्शन, मल्टिपल लीड्स आर अटॅच्ड टू द चेस्ट रिजन. Here we will talk only about standard ECG. आपण फक्त स्टँडर्ड ECG बद्दल बोलतो आहे. Each peak in electrocardiogram is identified with a letter from P to T that correspond to specific electrical activity of the heart. तो प्रत्येक जो पीक असतो म्हणजे पी असेल, क्यू असेल, आर असेल, टी असेल, तर ते अल्फाबेट जे आहे ते दाखवतात इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी पण स्पेसिफिक. अब देखो पी वेव क्या है? द पी वेव रिप्रेझेंट इलेक्ट्रिकल एक्साइटेशन म्हणजे निगेटिव्हली चार्ज और डीपोलरायझेशन ऑफ बोथ ॲट्रिया. सो ग्राफमधली जी पी वेव्ह असेल तिचा अर्थ होतो
डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया म्हणजे ॲट्रिया बिकेम निगेटिव्हली चार्ज म्हणजे ॲट्रिया झाले एक्साइटेड म्हणजे आता ॲट्रियाचा होणार सिस्टोल which leads to contraction of both the atria. The QRS complex represent depolarization म्हणजे negatively charge of ventricles which initiate ventricular systole. The contraction start shortly after Q म्हणजे वेंट्रिकलचा सिस्टोल कधी सुरू होतो क्यू संपल्यावर अँड मार्क द बिगिनिंग ऑफ वेंट्रिक्युलर सिस्टोल तो QRS डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल इट विल बी फॉलोड बाय वेंट्रिक्युलर सिस्टोल. द टी वेव रिप्रेझेंट रिटर्न ऑफ वेंट्रिकल फ्रॉम एक्साइटेड that is negatively charged or depolarized state to normal state that is positively charged again, that is repolarization, which indicate the ventricular diastole म्हणजे systole has completed. The end of T wave mark the end of systole म्हणजे आता चारही कप्पे डायस्टोल मध्ये गेले आहे. Obviously बाय काउंटिंग नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्स एका मिनिटात किती कॉम्प्लेक्स आहे तिथं दॅट अकर इन गिवन टाइम पीरियड वन कैन डिटरमाइन हार्ट रेट ऑफ अ इंडिविजुअल. तो नॉर्मल व्यक्ति के 1 मिनट का अगर ECG निकाला तो 72 QRS कॉम्प्लेक्स आएंगे. सिंस ECG ऑब्टेन्ड फ्रॉम डिफरंट इंडिविजुअल हैव रफली सेम शेप. आता हे पहा त्यांनी किती महत्त्वाचं सांगितलं कि जैसे 300 बच्चे हैं हमारे क्लास में और अगर हम उनका लेते हैं ECG सो दिस डिफरेंट इंडिविजुअल हैव रफली सेम शेप फॉर गिवन लीड कॉन्फिगरेशन. एनी डेविएशन काही जरी फरक पडला फ्रॉम दिस शेप या शेपचा इंडिकेट possible abnormality or disease. So hence it has a great clinical significance. म्हणून चिकित्सा निदान करण्यामध्ये त्याला महत्त्व आहे. आता आपण एक टिपिकल ECG पाहू. So see this is a P wave. It indicates atrial depolarization or excitation of atria which will be followed by atrial systole. Now Q R S. So Q to end of S. So this is a complex. It indicates ventricular depolarization, that is ventricular excitation or ventricular systole will be followed. And the last is T wave. It indicates ventricular relaxation, ventricular repolarization, that is ventricular diastole. So P then Q R S complex and then T wave. आता पॉझिटिव्ह कोणती आहे अपवर्ड. सो P wave then R wave and then T wave. निगेटिव्ह कोणत्या आहे Q आणि S. तो याच्यावर क्वेश्चन कसा येतो या सगळ्यांचे अर्थ विचारतात. व्हॉट इज P, व्हॉट इज QRS, व्हॉट इज T. म्हणजे दिस इज ॲट्रियल सिस्टोल और डिपोलरायझेशन, वेंट्रिक्युलर सिस्टोल और डिपोलरायझेशन आणि T इज वेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे रिपोलराइजेशन. तो ये जो हमारा हार्ट है तो यहाँ निगेटिव चार्ज है एट्रिया पे और पॉजिटिव चार्ज है वेंट्रिकल पे. तो तब बनेगी P वेव. अब जब वेंट्रिकल पे निगेटिव और एट्रिया पे पॉजिटिव तब बनेगा QRS.
जब वापस वेंट्रिकल जो है निगेटिव से हो जाएंगे पॉझिटिव्ह, तो दॅट इज टी, असे त्याचे अर्थ होतात. तो दिस इज ऑल अबाउट ईसीजी. नाउ डबल सर्क्यूलेशन. तो सर ऑलरेडी हम लोग डबल सर्क्यूलेशन पढ़ चुके हैं. तो क्या है डबल सर्क्यूलेशन? सो ब्लड flows through heart twice for once supplied to the body. मतलब कि पहली बार डीऑक्सीजनेटेड ब्लड आया फ्रॉम बॉडी से और ऑक्सीजनेटेड ब्लड आया लंग से. सो डीऑक्सीजनेटेड केम फ्रॉम बॉडी, ऑक्सीजनेटेड केम फ्रॉम लंग्स, और तब जाके वो एक बार दिया गया बॉडी को. सो बॉडी टू राइट एट्रियम, राइट एट्रियम टू राइट वेंट्रिकल, राइट वेंट्रिकल टू लंग्स, लंग्स टू लेफ्ट एट्रियम, लेफ्ट एट्रियम टू लेफ्ट वेंट्रिकल, एंड देन टू बॉडी. तो इन सिंपल वर्ड्स, डबल सर्क्यूलेशन इज there are two separate circulation, and these two separate circulations are देखो, from heart to lungs and lungs to heart. So heart to lungs and lungs to heart is pulmonary circulation. So it goes by pulmonary artery, comes by pulmonary vein. This is one. Now heart to body and body to heart. So by systemic arteries it is supplied to body organs, and by systemic veins it returns to heart. तो this is systemic circulation, this is pulmonary circulation. तो ये जो साइड है, तो इस तरफ है डीऑक्सीजनेटेड ब्लड और इस तरफ है ऑक्सीजनेटेड ब्लड, और वो कभी मिलते नहीं. अब पहले हम लोग इसका चित्र देख लेंगे. Now see, from right ventricle the deoxygenated blood through pulmonary artery goes to lungs. ऑक्सीजनेशन होने के बाद ऑक्सीजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स कम्स टू लेफ्ट एट्रियम. तो फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राइट वेंट्रिकल टू लेफ्ट एट्रियम वाया लंग्स इज पल्मोनरी सर्क्यूलेशन. ब्लड ले कौन गया? पल्मोनरी आर्टरी. लाया किसने? पल्मोनरी वेन ने. इस तरफ से ब्लू कलर है डीऑक्सीजनेटेड, इस तरफ से रेड है ऑक्सीजनेटेड. अब ये लेफ्ट एट्रियम में जो ऑक्सीजनेटेड ब्लड लाया पल्मोनरी वेन ने, वो आ गया इन लेफ्ट वेंट्रिकल. आता लेफ्ट वेंट्रिकल मधून थ्रू डॉर्सल एवॉर्टा किंवा सिस्टमिक आर्टरीज मधून हे ऑक्सिजनेटेड ब्लड जाते बॉडी पार्ट्सला, आणि बॉडी पार्ट्स मधनं डीऑक्सिजनेटेड ब्लड जाते राइट एट्रियम मध्ये. नाउ द फ्लो फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू राइट एट्रियम वाया बॉडी ऑर्गन इज सिस्टेमिक सर्क्युलेशन. तो दिस वॉज
pulmonary circulation, the flow between heart and lungs. And this is systemic circulation, the flow between heart and body parts. ये बड़ी सुंदर डायग्राम है, आप इस डायग्राम को गौर से देखें. सो यहां देखो आर्टरी. सो आर्टरी कैरीज ऑक्सीजनेटेड ब्लड टू बॉडी ऑर्गन्स. तो इस आर्टरी का लुमेन देखो, द लुमेन इज नैरो बिकॉज द वॉल इज थिक. दिस इज ट्यूनिका एक्सटर्ना, दिस इज ट्यूनिका मीडिया and this is tunica interna. आता या साइडनं ही वेन बघा, द लुमेन इज वाइडर. सो वापस सेम ट्यूनिका एक्सटर्ना, ट्यूनिका मीडिया, ट्यूनिका इंटरना. ट्यूनिका इंटरना म्हणजे स्क्वामस इपिथेलियम और एंडोथेलियम. और आर्टरी वेन के बीच में जो कैपिलरी है, तो इट हैज अ सिंगल लेयर ऑफ फ्लैट स्क्वामस इपिथेलियम और एंडोथेलियम. हाई नीट क्वेश्चन असतो. और इसमें से डिफ्यूजन होता है, चीजें बाहर आती है, बाहर से अंदर जाती है. सो या डायग्रामवरी एखाद वेळी क्वेश्चन येऊ शकतो. तो अब यहां पर मुझे आपको एक एडिशनल इंफॉर्मेशन देनी है, आप ध्यान दीजिए, थोड़ी डिफिकल्ट है. फर्ज करो कि दिस इज इसोफेगस, दिस इज आवर स्टमक, एंड दिस स्टार्ट नाउ द स्मॉल इंटेस्टाइन. सो दिस इज स्टमक, दिस इज इसोफेगस एंड दिस इज स्मॉल इंटेस्टाइन. अब जो मैं समझाता उसे आप समझने की कोशिश करो. सुनो, किसी भी ऑर्गन को ब्लड हार्ट से आता है डायरेक्ट. तो सर कोणताही ऑर्गन असो, मग तो हार्ट स्वतः असो, लिव्हर असो, किंवा इंटेस्टाइन असो, किंवा डायफ्राम असो, किंवा किडनी असो, तो हर ऑर्गन के लिए हार्ट से निकलती है आर्टरी, वो लाती है ऑक्सीजनेटेड ब्लड. और ऑर्गन ने उसमें से ऑक्सीजन न्यूट्रिएंट लेने के बाद जो है डीऑक्सीजनेटेड ब्लड, वो ले जाने के लिए रहती है वेन. तो ऑक्सीजनेटेड ब्लड इज कैरिड बाय आर्टरी, deoxygenated blood is carried by vein from some organ. तो सर ये क्यों बता रहे, मुझे आपको सिखानी है हिपॅटिक पोर्टल सिस्टम, आणि ते मुलांना समजत नाही. मी सोपं करून सांगतो, तुम्ही लक्ष द्या. काय लक्ष दिलं, तो सर तुम्ही सांगितलं की ऑर्गनला जे ऑक्सिजनेटेड ब्लड आणते ती असते आर्टरी, ते हार्टमधून आलेली असते. आणि ऑर्गनचं डीऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते वेन, ती डायरेक्ट कुठे जाते, वापस हार्टला. अब सुनो, एक यूनिक कनेक्शन है जो नियम के विरुद्ध है, और वो कनेक्शन देखो आप. सो से दिस इज इसोफेगस, दिस इज स्टमक, and this is a small intestine. तो डाइजेशन कहां होता है, तो सर डायजेशन होते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाइन मधून जे कोणती ब्लड व्हेसल निघत असेल, तो स्मॉल इंटेस्टाइन कोण आहे, ऑर्गन. या ऑर्गनला ब्लड सप्लाय कोण करते, आर्टरी. आणि यातून ब्लड कोण घेऊन जाते, वेन. तो भाई इंटेस्टाइन क्या है, ऑर्गन है.
उसे ऑक्सीजनेटेड ब्लड कौन लाएगा? आर्टरी। वहां से ब्लड कौन ले जाएगा हार्ट की तरफ? वेन। तो ही जी वेन निघते फ्रॉम इंटेस्टाइन, तो ती सोबत घेऊन जाते सगळे न्यूट्रियंट्स. सो इंटेस्टाइन में से जो वेन निकलती है वो इंटेस्टाइन में जो फूड का हो गया डायजेशन वो न्यूट्रिएंट्स लेके निकलती है. म्हणजे आपल्या आतड्यात पचन होते, न्यूट्रिएंट्स बनतात आणि हे न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करून कोण चाललं? वेन. अब कोई भी वेन का धर्म क्या है? सर वेन का काम है उसने जाना चाहिए टू हार्ट. जसं कुठलीही आर्टरी कुठून येते? हार्टमधून येते. आणि वेननं सरळ कुठं जायला पाहिजे होतं? हार्टमध्ये जायला पाहिजे होतं. पर हमारा शरीर और कुदरत बड़ी ब्यूटीफुल है. म्हणजे आपलं शरीर किंवा निसर्ग खूप सुंदर है. अब इंटेस्टाइन से जो न्यूट्रिएंट्स एब्सॉर्ब किए किसी वेन ने, अगर वो डायरेक्ट चले गई हार्ट तो सर सारे न्यूट्रिएंट्स हार्ट चले गए और हार्ट विल अगेन पुश द ब्लड, तो ये न्यूट्रिएंट्स सारे बॉडी ऑर्गन्स को आ गए. तो फिर हमारे हाथ में कुछ नहीं रहेगा कि कल के लिए भी कुछ जमा करना है या ये बहुत ज़्यादा हो गए. म्हणजे समजा ही वेन सरळ हार्टला गेली आणि हार्टमधून बॉडीला गेली तर ते सगळे न्यूट्रिएंट हार्टमध्ये जातील, हार्टमधून सगळ्या बॉडीजला भेटतील. म्हणजे जर उद्यासाठी काही स्टोअर करायचं असेल किंवा न्यूट्रिएंट्स एक्सेस झाले असतील, मी सोपं करून सांगतो की समजा तुम्हाला 2 पोळीची एनर्जी पाहिजे आणि तुम्ही खाल्ल्या 6 पोळी, तर आता वेन किती ग्लुकोज घेऊन चालली? 6 पोळीचं, पण पाहिजे किती होतं? 2च पोळीचं. तर 4 पोळीचं न्यूट्रिएंट एक्सेस होईल, जी चांगली गोष्ट नाही, त्याने टॉक्झिसिटी होऊ शकते. तो कोई तो चाहिए कि जो 6 में से माइनस करे 4 और भेज दे 2. तो सर हे काम कौन करते? मग तीच तर असते हिपॅटिक पोर्टल सिस्टम. अब होता ये है कि यहां हमारा लीवर है समझो. अब ये जो निकली वेन लेके न्यूट्रिएंट, इट ब्रेक्स इनटू कॅपिलरी इन द लिव्हर. म्हणजे त्या वेनच्या कॅपिलरी बनतात लिव्हरमध्ये आणि त्याच्यातले एक्सेस न्यूट्रिएंट्स लिव्हर करते स्टोअर इन फॉर्म ऑफ ग्लाइकोजन. कल खाना मिले ना मिले हमारे पास स्टोअर है और जितने चाहिए उतने भेजे जाते हैं टूवर्ड्स हार्ट. तो सर ही कोण आहे? वेन. कुठे चालली? लिव्हरमध्ये. आणि ही कोण आहे? वेन. कुठून आली? लिव्हरमधून. तो बघा जी इंटेस्टाईनमधून निघते तिला म्हणतात हिपॅटिक पोर्टल वेन आणि जी लिव्हरमधून निघते ती असते हिपॅटिक वेन. तो हिपॅटिक पोर्टल वेन carries the blood from intestine to liver and hepatic vein carries the blood from liver to heart. So this unique connection is called hepatic portal system. अशी अजून एक पोर्टल सिस्टम आहे आपल्याकडे, हायपोफायसियल पोर्टल सिस्टम म्हणजे पिट्युटरी पोर्टल सिस्टम, जी मी पुढच्या चॅप्टरमध्ये सांगेल. अब वापिस जाते हैं डबल सर्कुलेशन की तरफ. The blood flows strictly by fixed route through blood vessel.
ब्लड फ्लोज स्ट्रिक्टली, कुठूनही कुठे नाही, इन अ फिक्स रूट, त्याचा रस्ता पक्का आहे, थ्रू द ब्लड वेसल. दॅट इज आर्टरीज म्हणजे हार्ट टू बॉडी ऑर्गन, अँड व्हेन्स बॉडी ऑर्गन्स टू हार्ट. बेसिकली each artery and vein consist of 3 layers. म्हणजे wall of artery or wall of vein has a 3 layer. An inner lining of squamous epithelium called endothelium. The tunica intima. An inner lining of squamous endothelium called tunica intima. A middle of smooth muscle and elastic fiber called tunica media, and external layer of fibrous connective tissue with collagen fiber, tunica externa. The tunica media is comparatively thin in veins and thick in artery. म्हणून वेन कमी इलास्टिक असतात, आर्टरी जास्त इलास्टिक असतात. So, as mentioned earlier, blood pumped by right ventricle म्हणजे कोणतं deoxygenated enter pulmonary artery, and the left ventricle pumps the blood कोणतं oxygenated into aorta. तो जब वेंट्रिकल का सिस्टोल हुआ तो राइट वेंट्रिकल का डीऑक्सीजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरी में घुस गया, लेफ्ट वेंट्रिकल का ऑक्सीजनेटेड ब्लड सिस्टमिक अवार्टा में. द डीऑक्सीजनेटेड ब्लड पंप्ड इनटू पल्मोनरी आर्टरी इज पास टू लंग्स, एंड द ऑक्सीजनेटेड ब्लड इज कैरिड बाय पल्मोनरी वेन्स अगेन टू लेफ्ट एट्रियम. सो डीऑक्सीजनेटेड ब्लड pumped in pulmonary artery from right ventricle goes to lungs where it got oxygenated, and then the oxygenated blood returns to the left atrium via 4 pulmonary veins, and this pathway constitute pulmonary circulation. तो pulmonary circulation कुठून कुठपर्यंत होतं? तो सर पल्मोनरी सर्क्यूलेशन स्टार्ट होता है डीऑक्सीजनेटेड ब्लड फ्रॉम राइट वेंट्रिकल. कौन ले गया? पल्मोनरी आर्टरी. कहाँ? लंग्स में. और लंग्स से ऑक्सीजनेटेड ब्लड किसने लाया? पल्मोनरी वेन्स इन लेफ्ट एट्रियम. सो फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राइट वेंट्रिकल टू लेफ्ट एट्रियम म्हणजे असं. So right ventricle to left atrium via lungs. This is called pulmonary circulation. So the blood pumped by right ventricle enter the pulmonary artery, and from left ventricle it goes to aorta. Deoxygenated blood from right ventricle pumped in pulmonary artery is passed to lungs, and from there the oxygenated blood is carried back by 4 pulmonary veins to left atrium. This pathway constitute pulmonary circulation. Oxygenated blood from left ventricle entering aorta is carried by network of artery, arteriole, capillary to the tissues from where the deoxygenated blood is collected by systemic venules, veins and superior inferior vena cava and is emptied into right atrium. This pathway constitutes systemic circulation. मग सिस्टमिक सर्क्युलेशन कसं होतं? तो सर from left ventricle to right atrium, तो ही aorta, त्याच्या आर्टरी, त्याच्या आर्टरिओल, त्याच्या कॅपिलरी, मग बॉडीला भेटलं आणि मग व्हेन्यूल, व्हेन्यूल टू वेन, वेन टू
major vein. So this oxygenated blood is supplied to body organ through a network of artery, arteriole, capillary and returned to right atrium when it got deoxygenated. So the blood pumped by right ventricle म्हणजे deoxygenated enter pulmonary artery and from left ventricle oxygenated blood goes to aorta. Deoxygenated blood pumped by pulmonary artery from right ventricle is passed to lungs where it get oxygenated and the oxygenated blood is carried back to left atrium by a 4 pulmonary vein. This pathway constitute pulmonary circulation. आता दुसरा रूट, oxygenated blood from left ventricle goes to aorta and carried by network of artery, arteriole, capillary to the tissues from where the deoxygenated blood is collected by the system of venules, veins and vena cava and emptied to right atrium. This constitutes systemic circulation. Systemic circulation provide nutrients, oxygen, other essential substances to tissues and takes CO2 and other harmful substances away for elimination. तो जे सिस्टमिक सर्क्युलेशन आहे म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल टू बॉडी पार्ट्स अँड बॉडी पार्ट्स टू राईट ॲट्रियम, तर ते जाताना घेऊन जाते ऑक्सिजन, न्यूट्रियंट आणि एसेन्शियल सबस्टन्स, परत येताना आणते कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड हार्मफुल सबस्टन्सेस. अ युनिक vascular connection exists between underline digestive tract and liver called hepatic portal system. Hepatic portal system. The hepatic portal vein carries blood from intestine to liver आणि लिव्हर त्याच्यातले एक्सेस न्यूट्रिएंट काढून घेते, टॉक्सिक सबस्टन्सेस काढून घेते. जेवणासोबत पचलेल्या पदार्थामध्ये काही टॉक्सिकही असू शकतात, ते लिव्हर ठेवून घेते डिटॉक्सिफिकेशनसाठी, चांगले चांगले हार्टकडे पाठवते. तो हिपॅटिक पोर्टल वेन कॅरीज ब्लड फ्रॉम इंटेस्टाइन टू लिव्हर बिफोर इट इज डिलिव्हर्ड टू सिस्टमिक सर्क्युलेशन. A special coronary system of blood vessel is present in our body exclusively for circulation of blood to and from the cardiac musculature. तो अजून एक स्पेशल सिस्टम आपल्याकडे आहे जी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितली आहे कि खुद हार्ट की मसल को ब्लड चाहिए, तो ये जो सिस्टमिक अवॉर्टा निकला वहाँ से निकलती करोनरी आर्टरी, आर्टेरियोल, कैपिलरी, वेन्यूल, करोनरी वेन opens in coronary sinus and coronary sinus opens to right atrium. मग हा कोर्स जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसं लिहू? तो सर लेफ्ट वेंट्रिकलमधून निघला अवॉर्टा, अवॉर्टामधून निघली कोरोनरी आर्टरी, मग त्याचे झाले आर्टेरिओल, मग त्याच्या झाल्या कॅपिलरीज, मग कॅपिलरीजनी हार्ट मसलला ब्लड दिलं, त्याने ऑक्सिजन घेऊन परत केलं डिऑक्सिजनेटेड ब्लड, मग त्या कोणी घेतलं व्हेन्यूल, व्हेन्यूल टू कोरोनरी वेन आणि कोरोनरी वेन टू राईट ॲट्रियम थ्रू कोरोनरी सायनस. तो हे कोरोनरी सर्क्युलेशन असतं. तो हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येतील. कोणते पॉइंट? हिपॅटिक पोर्टल व्हेन कॅरीज ब्लड, हा नीट क्वेश्चन आहे, फ्रॉम इंटेस्टाइन टू लिव्हर
आणि लिव्हरकडून मग हार्टकडे कोण नेते? हिपॅटिक व्हेन नेते. अ स्पेशल कोरोनरी सिस्टम ऑफ ब्लड वेसल इज प्रेजेंट इन आवर बॉडी एक्सक्लूसिवली फॉर सर्कुलेशन ऑफ ब्लड टू एंड फ्रॉम द कार्डियक मस्क्यूलेचर. और ये डायग्राम हमने देख लिया. नाउ रेगुलेशन ऑफ कार्डियक एक्टिविटी जो हमने ऑलरेडी देखा है. नॉर्मल एक्टिविटी ऑफ हार्ट आर रेगुलेटेड intrinsically, that is auto-regulated by specialized muscles called nodal tissue. Hence heart is myogenic. सो आपल्या हार्टच्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहे 72 बीट्स पर मिनट, तो त्या ऑटोमॅटिक हार्ट स्वतःच कंट्रोल करतं, ऑटो रेग्युलेटेड आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल नोडल टिश्यू असतो. एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ व्हीज, लेफ्ट अँड राईट बंडल ब्रांचेस, पर्किंजेस फायबर. आणि म्हणून आपलं हार्ट आहे मायोजेनिक. मायो इज मसल, जेनिक इज ओरिजिनेटिंग फ्रॉम. न्यूरोजेनिक हार्ट जे असतं ना, त्याला प्रत्येक वेळेस आदेश ब्रेनचा येतो. न्यूरोजेनिक हार्टमध्ये आपलं मायोजेनिक आहे. अ स्पेशल न्यूरल सेंटर इन मेडुला ऑब्लॉंगेटा. अ स्पेशल न्यूरल सेंटर इन मेडुला ऑब्लॉंगेटा. मी तुम्हाला सांगितलं कार्डियक सेंटर कॅन मॉडरेट म्हणजे अल्टर करू शकतं, कमी जास्त करू शकतं द कार्डियक ॲक्टिव्हिटी थ्रू ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तो हमारे ब्रेन में जो आखिरी पार्ट रहता मेडुला ऑब्लॉंगेटा, वहाँ कार्डियक सेंटर है. वो सेंटर हार्ट बीट को, स्ट्रेंथ ऑफ कॉन्ट्रैक्शन को, कार्डियक आउटपुट को बढ़ा सकता है. किसकी मदद से? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. न्यूरल सिग्नल थ्रू सिंपॅथॅटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम कॅन इन्क्रीज. आता हा नीट क्वेश्चन आहे. हार्ट रेट, स्ट्रेंथ ऑफ वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, देअर बाय कार्डियक आउटपुट. काय सिक्रेट होते? ॲड्रेनालिन. ऑन द अदर हँड, पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरल सिग्नल, अनदर कंपोनंट ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, decreases the heart rate, speed of conduction of action potential, thereby cardiac output. Adrenal medullary hormone म्हणजे adrenaline, noradrenaline also increase the cardiac output. तो अब आखिरी लेक्चर में हम डिसऑर्डर्स ऑफ सर्कुलेटरी सिस्टम देखेंगे. तो सर हे सिंपॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक काय असतं? तो हे नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला सांगितल्या जाईल, पण मी एक ब्रीफमध्ये पटकन सांगून देतो तुम्हाला. तो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम असते सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिक काम करते इमर्जन्सीमध्ये, म्हणजे फाईट, फ्राईट, फ्लाइट, स्ट्रेस. पॅरासिम्पॅथॅटिक काम करते नॉर्मल सिच्युएशन आली की. सिम्पॅथॅटिक जी असते ना, ती देते ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. पॅरासिम्पॅथॅटिक देते ॲसेटिल कोलिन. सिंपैथेटिक हार्ट रेट को बढ़ाता है, फोर्स ऑफ कॉन्ट्रैक्शन को बढ़ाता है, कार्डियक आउटपुट को बढ़ाता है. पॅरासिम्पॅथॅटिक सगळं नॉर्मल करते. सिंपॅथॅटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम करते प्यूपिल डायलेट आणि हे प्यूपिलला कॉन्स्ट्रिक्ट करते, म्हणजे आपण घाबरले की डोळे मोठे करतो, दॅट इज इमर्जन्सी. सिंपॅथॅटिक नर्वस सिस्टम जी आहे तर ती रेट ऑफ ब्रीदिंग वाढवते, स्वेटिंग होते आणि आपण एग्जॉस्ट होतो. तो जब भी हम घबराते तो ब्रीदिंग रेट बढ़ता, लथपथ पसीने छूटते, घबरा जाते. और जब पैरासिम्पैथेटिक नॉर्मल सिचुएशन में जब काम करती है
तो उस वक्त ब्रीदिंग रेट कम्स टू नॉर्मल, स्वेटिंग नहीं होता, एनर्जी कन्सर्व होती है. तो या दोघांचंही कनेक्शन, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं कनेक्शन आपल्या हार्टच्या एसए नोड सोबत आहे. तो जब सिंपैथेटिक काम करेगी इन इमरजेंसी तो हार्ट रेट, फोर्स ऑफ कॉन्ट्रैक्शन, कार्डियक आउटपुट बढ़ जाएगा. और जब वो छिपकली निकल गई या सांप निकल गया या हम गिरते गिरते बच गए तो पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम यहाँ एसिटिलकोलिन डलवा के ये सबको नॉर्मल करेगी. थैंक यू.